21 डेज 21 ऑथर्स वेलकम बॅक. आज मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांचं ॲक्च्युली खूप कमी साहित्य मी वाचलं आहे, पण त्यांचं जे पण साहित्य आहे ते मॅनेजमेंट आणि बेसिकली ज्यांना आपण म्हणू शकतो की मोटिवेशनल लिखाण आवडतं त्यांच्यासाठी खूपच गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक पुस्तक आजकाल खूप चर्चिलं जातं अँड दॅट नेम इज थिंक अँड ग्रो रिच. तर आपल्याकडं बऱ्याच वेळा असं होतं की श्रीमंत माणसं म्हणजे वाईट किंवा श्रीमंती येते म्हणजे ती वाईट मार्गानेच येते वगैरे. तर असं काही नाही आहे. श्रीमंत होणे काही गुन्हा नाही आहे किंवा त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्यासाठी काम करणं हा गुन्हा नाही आहे. या पुस्तकामध्ये बेसिकली त्यांनी कसं माइंडसेट बदलला की आपल्या काही गोष्टी बदलत जातात हे सांगितलेलं आहे आणि खूपच चांगल्या रीतीने सांगितलेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये एका बोललो होतो की इंग्लिश ब्रँड ट्रेसीचं जे आहे ते खूपच सोपं आहे. इथं थोडंसं थिंक अँड ग्रो रिचमध्ये असं पण म्हणू शकतो की इंटरमिजिएट लेवलचं इंग्लिश आहे. इतकं सोपं पण नाही आहे, कारण कालखंड जो आहे तो पूर्ण वेगळा आहे. त्यांनी जेव्हा ते लिखाण केलं, जसं आत्ता जर तुम्ही ज्ञानेश्वरी किंवा तुकारामांच्या गाथा वाचल्यात तर जसा भाषेमधला फरक जाणवतो तसा त्या इंग्लिशमधला फरक थोडासा जाणवेल तुम्हाला. बट गो अँड गेट दिस बुक, व्हेरी वंडरफुल. थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तकाचं नाव आहे आणि ऑथर आहेत नेपोलियन हिल. त्यांची अजून काही पुस्तकं आहेत ती पण तुम्ही वाचू शकता. युजली मी तेच सजेस्ट करत असतो, मी जेव्हा ऑथर ही कन्सेप्ट आणली तेव्हा की एक ऑथर घ्या आणि जर तुम्हाला त्याचं एक लिखाण आवडलं तर पॉसिबली जितकं त्यांनी लिहिलेलं आहे ते सगळं एक्सप्लोर करायचा प्रयत्न करा, ते सगळं वाचायचा प्रयत्न करा. दॅट इज द बेस्ट वे टू एक्सप्लोर ऑल दी फ्लेवर यू आर इन लव विथ. ओके, थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं, तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.